कौसल्या सुप्रजा रामपूर्वा संध्या प्रवर्तते उत्तिष्ठ नरशार्दूला कर्तव्यं दैवमान्निकम् उत्तिष्ठ उत्तिष्ठ गोविंद उत्तिष्ठ गरुडध्वज उत्तिष्ठ कमलाकान्ता त्रैलोक्यं मंगलं कुरु मातः समस्त जगतं मधुकैगवारी। अहो हात भाजे काय कर सयाजी നിങ്ങൾ ഇന്നലെ പോയതല്ലേ പിന്നെ എന്തിനാ തിരിച്ചു വന്ന്? नाही नाही तुमचा हात भाजला असता म्हणून काल गेला तू इथे का? पेपर काकां वेंडीला वन्न पेपर्स हा वृत्तपत्र नाही नाही अहो मला खरंच काही माहिती नाही. मी गेलो होतो पण अन्ना रूम खरंच काही आठवत नाही हो. पण मी काही केलं नाही हं. मी आपलं അമ്മ അത് ഞാൻ അമ്മ 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 ഞാൻ പറഞ്ഞത് കേക്ക് അമ്മ. ഞാൻ അവനോട് സംസാരിച്ചിട്ടില്ല. ഞാൻ സത്യമായിട്ടും അവനോട് ഒന്നും സംസാരിക്കണ്ടായിരുന്നില്ല. എനിക്ക് അവനെ കാണുന്നത് തന്നെ ഇഷ്ടമല്ല അമ്മ. അമ്മ ഞാൻ മാത്രം അവനെ ചോദിക്കായിരുന്നു അവൻ ഇന്നലെ പോയതല്ല അപ്പൊ എന്തിനാ വീട്ടില് വന്ന അമ്മ ഒന്ന് കേക്കണ അമ്മ. അമ്മ ഒരു ബന്ധമില്ല അമ്മ. സത്യമായിട്ട് ഞാൻ മാത്രം ചോദിക്കായിരുന്നു അവന്. ഇന്നലെ അവൻ वന്നു अम्मा मी नाही अम्मा. सयाजी बोल. अगं तुका काय वाटला तू सयाजी वांगडा बोलतोस म्हणा नका राग इलो. अगं किती राग करू तुझो पूजा करूची होती ना म्हणा मी येले आणि त्या सयाजीचा म्हणशीत ना तर त्याचा माझा काय देणा घेणा नाही. लबाडच असा तो छाया सरिता काय हो बोलान दे पण मी आणि अभिराम तुझ्या पाठीशी असो. अगो असं काय करतोस रडत की त्या कोण काय एक बोलान दे पण माझो तुझ्यावर विश्वास असा आणि तो कायम राहतलो. काय झालं आजी? ह्या आमचा पूर्वा असा ना तसाच तू. अगं सून नाय लेक असस माझी. पूर्वावर जेवढं जीव आहे ना तेवढंच तुझ्यावर असा. काय चाललंय तुमचं? काय नाही गो आमचा ना सासू सुनेचा चाललेला. सून आल्यावर नातीला विसरली असं तू आजी? तसा नाही गो पण माझी सून असा गुणाची. कावेरी अगो ते व्रताची प्रदक्षिणा असतात ना ते पितृ पंधरवड्याच्या आधी पुरे होप होय. हो हो मी करतो. काय अगं करते मी म्हणाली ती. बट पितृ पंधरवडा तुका माहित नाही असा? इल्ले अम्मा. म्हणजे आपली पित्रा असतात ना पित्रा. पित्रा आता तुका कसा समजवायचा तुका मी सांगते तिला नंतर. बरा ह्या बघ आज ना लवकर देवळात जा आणि त्या लक्षात असा ना घराचो उंबरठो ओलांडल्यावर प्रदक्षिणा पुरे होईपर्यंत कोणा वांगडा बोलायचा नाही. हा 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 मी करते. जा. पूर्वा बाबा तेका ना लवकर मराठी शिकव. हा
मॅडम कुठे जाताय तुम्ही? മാഡം मॅडम സർ ഞാനൊന്ന് പുറത്തു പോയി വരാം. बाहेर जाताय? ആ कुठे? വെറുതെ കറങ്ങിട്ട് വരാം, നാടൊന്ന് കണ്ടിട്ട് വരാം. फिरायला जातेस तू हा सर. मला सोडून? हा अरे हे अगं നിങ്ങൾക്ക് ലാപ്ടോപ്പിൽ പണി ഉണ്ടാവില്ലേ? ഞാൻ ഡിസ്റ്റർബ് ചെയ്യും. कुठलं काम? काय नसतं काम वगैरे. चल काम संपलं, जाऊ आपण फिरायला. ഞാൻ അമ്പലത്തിൽ പോവാ പ്രദക്ഷിണം വെക്കാൻ. अच्छा देवळात चाललेस तू प्रदक्षिणा घालायला? हा मी येतो ना मग, सोबत जाऊ आपण, सोबत प्रदक्षिणा घालू. എന്തിന്? വേണ്ട. वाय का नाही? അബി നിനക്കറിയാലോ, നിന്റെ ഒപ്പം ഉണ്ടായാലും എനിക്ക് സംസാരിക്കാൻ തോന്നും, ഞാൻ ശാന്തായിരിക്കാൻ പറ്റില്ല. അപ്പോ അത് കാരണം നീ വരണ്ട. हा नाही हे माहितीये मला, मी जर सोबत आलो तर तुला बोलावं असं वाटेल माझ्याशी. പിന്നെ अगं तुझी परीक्षा आहे ती. हा मी आशीर्वाद देतो तुला, तू तुझ्या परीक्षेमध्ये सक्सेसफुल होशील. तथाच तू. अशी खळखळून असताना किती छान दिसते सगळं. चल ना जाऊया. या व्रताच्या निमित्तानुसार तरी आपल्याला वेळ मिळेल. അബി ഇവിടുന്ന് പോയാൽ ഒരു വാക്ക് നീ സംസാരിക്കില്ല. एक मिनिट, व्रत तुझं आहे की माझं आहे? നീ ഒരു കാര്യം ചെയ്യ, അവിടെ പോയിരുന്നു. नाही नाही आपण जाऊया, आपण जाऊया. चल इकडे नाही ग, इकडे. हा? अरे गेली गेली. लपवा असं चिल्लर मोदत बसलास आणि ती बघा देवळाचं निमित्त करून फिरत चालली. कोण? कोण काय कोण? तुमचं धकलं भाव आणि भावजय. मग ये. मगे काय मगे? अभिराम भाऊजी जोपर्यंत स्वतःच्या डोळ्याने बघत नाही ना तोपर्यंत काय त्यांचा विश्वास बसूच नाही. सरीचं तोंड बंद कर. आधीच त्या सुशल्याच्या नादाक लागून जा करतस आता बरा नाही. तोंड दाखवायच्या लायकीचं नाही ठेवलंस. दुसऱ्यांच्या बायका बघ. दुसऱ्यांच्या म्हणजे कुणाचो? घरात हात आज बघ. काय रे? होय, ता घरासाठी देवळात तरी जाता, पण तू घरात राहून काय करतस ना तर सगळ्यांनी बघितले नी. बघितलंस ना अभिराम वांगडा कसा वागता. तर तू तुझा तोंडाचा पट्ट सुरूच असता. गोवासमोर नुसती भुनभुन. दोघांचं बघ एकमेकावर किती विश्वास हा. वैतो ल विश्वास असा. एक दिवस ना करायचं तरी हात धरून जायत ना तेव्हा कळत. मग होय तो विश्वास ना तर चुलीत गाला. चालले ढसीत चालले निमित्त गावला ना. एवढा सगळा केला ना तरी त्या कायरीचोच बाबा पुळकू बघतोयच आता ह्या का. आई शपथ, काय लाजतेस ग? अरे याला काय अर्थ आहे? हे बघ, व्रतामध्ये बोलायचं नसतं, नवरा हात पकडू शकतो. तू शांत, मी पण शांत बसायचा, तू पण शांत बसायचा, हात पण नाही पकडायचा. घरीच राहिलो असतो ना. कशा? नाही 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 नाही, माझ्या बायकोची अशी अर्धवट साथ नाही सोडू शकत मी. तू जिकडे जिकडे जाशील ना तिकडे तिकडे मी तुझ्या सोबत येईल. मागून येऊ. आई ग. व्रत चालू आहे, व्रतामध्ये मारायचं नसतं. आई, हे लोक बघते ना. चल, लोक बघतील, असं नाही करायचं. करा सगळी जण ना त्या कायरीचं कौतुक करा. म्हातारी आणि त्याचं घो त्याचं कौतुक करत होता तर थोडा होता, म्हणून आता माझं घो पण त्याचं कौतुक करता. खाली मुंडी आणि पाता
धुंडी असं होतं माका माहिती तुमचा करणार नाही नायकांचं नाव मातीत मिळवत ना तेव्हा कळत त्यांका लावरे त्यांनी कसला काय सा तुझा व्रत पुरा होता ना बघतोय ना मी रीता असंही मी सांगितलं होते कैरी माझ्या वाकड्यात जाऊ नको देव पण तुझा भला नाही करूचो आता देवा आयुष्यात कावेरीची साथ मला कायम हवी आहे तिच्या चेहऱ्यावर हा आनंद कायम टिकून राहण्यासाठी जे करावं लागेल ना ते मी करेन तुझा आशीर्वाद सोबत असू दे मागण्यासारखं काहीच नाही यावेळी ते सगळं दिलंय मी मी पण प्रदक्षिणा मारतो ना तुझ्यासोबत ठीक आहे वाटोळा होय तुझा कावेरी अजून किती प्रदक्षिणा बाकी आहेत अगं अरे थांब 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 कावेरी कावेरी भाजलंय तुला चल आपण घरी जाऊ कावेरी भाजलंय तुला ऐक माझं थांब आपल्या घरासाठी तू प्रदक्षिणा घालतेस ना तर तुला मी 100% साथ देऊ शकतो काळजी नको तुझं व्रत पूर्ण होणार आजच्या 7 प्रदक्षिणा बाकी आहेत ना तसे आपण कोर्ट मॅरेज केलं होतं 7 फेरे घेतलेच नव्हते आपण आजच्या 7 प्रदक्षिणा पण पूर्ण होतील देवाच्या साक्षीने 7 फेरे पण
तुला मी वचन देतो, तुला नेहमी मी आनंदात ठेवीन. आयुष्यातल्या प्रत्येक चढ उतारात आम्ही एकमेकांना साथ देऊ. आम्ही दोघे कुटुंबाची काळजी घेऊ आणि कुटुंबाला आनंदात ठेवू. आम्ही एकमेकांवरचा विश्वास कधीच ढळू नाही देणार. आम्ही एकमेकांचं सुखदुःख कायम समजून घेऊ. तुझ्या साक्षीने आम्ही एकमेकांना वचन देतो, आम्ही एकमेकांना कधीच अंतर नाही देणार. 7 जन्म नाही, पुढचे कित्येक जन्म आम्ही एकमेकांचेच राहू. आता भरा नाही होता तुझा वाटोळ होत ना. काय झालं? घ्या प्रसाद घ्या. पाय पडतो. सौभाग्यवती भव, आनंदात राहा, सुखात राहा. घेतलेल्या 7 वचनाचा विसर पडू देऊ नका.